हाय फ्रेंड्स, मी नेहा टू स्पून्स विथ नेहा या आपल्या कुकिंग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहे मटका पनीर. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. त्यासाठी मी इथे 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे, म्हणजेच पाव किलो पनीर घेतलेलं आहे. त्याला मी मीठ लावून ठेवलेलं आहे. त्याचे छोटे छोटे असे स्क्वेअर चौकोनी कट करून घ्यायचे. आणि मी इथे 2 टोमॅटो मिक्सरला लावून घेतलेले आहेत आणि 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 10 ते 12 काजू घेतलेले आहेत आणि दोन दोन कांदे मी असे चौकोनी कापून घेतलेले आहेत आणि 2 शिमला मिरची, छोट्या छोट्या शिमला मिरच्या चौकोनी चौकोनी कापून घेतलेल्या आहेत. ते आपण तडक्यासाठी वापरायचे आहेत. आणि काजूची ही पेस्ट आपल्याला बनवायची आहे, त्याच्यामुळे ती स्मूथ आणि चांगली अशी पेस्ट तयार होण्यासाठी मी ते गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. 10 ते 12 मिनटं ते व्यवस्थित कडकडीत पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. आता आपण आपलं मटका पनीर बनवायसाठी मटका इथे गॅसवरती गरम करत ठेवायचा आहे. हा जो मटका आहे ना, तो आणल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित तेल लावून 1 दिवस पूर्ण उन्हामध्ये कडकडीत सुकवायचा आहे. त्याच्यानंतर मग त्याला आपण अख्खा दिवस पाण्याने भरून ठेवायचा आणि मगच तो वापरायचा आहे, नाही तर मग त्याच्यामध्ये मातीची अशी टेस्ट येते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं ऑइल टाकूया. मटका हे एकदम गरम करून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये ऑइल टाकायचं आहे. ऑइल गरम झाल्याच्या नंतर आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते अख्खे गरम मसाले टाकायचे आहेत. मसाले हे करपायला नाही द्यायचे आहेत, थोडेसे लाल व्हायचे आहेत, नाहीतर आपल्या पनीरची टेस्ट कडवट होऊ शकते. मसाले हे थोडेसे तडतडायला लागल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जे मोठे बारीक चिरलेले 2 कांदे कापून घेतलेले ते टाकूया. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आपला कांदा जोपर्यंत फ्राय होतो आहे तोपर्यंत आपण साईडला एक पॅन ठेवायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपण जे चौकोनी शिमला मिरची आणि कांदा जे कापून घेतलेले आहेत ना, ते फ्राय करून घ्यायचे आहेत. कारण हे आपल्याला वरतून टाकायचे आहेत, ते जास्त शिजवायचे नाही, त्याच्यामुळे ते आपण मटक्यामध्ये नाही शिजवणार आहे. मटक्यामध्ये जर ते टाकले तर ते एकदमच असे एकदम नरम होतात, त्याच्यामुळे शिमला मिरचीची टेस्ट व्यवस्थित अशी येत नाही जशी हवी तशी. मध्ये मध्ये हेही परतून घ्यायचं आहे. आता या पॅनला व्यवस्थित गरम झाल्याच्या नंतर थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये हे जे क्यूब आहेत ते टाकायचे. हे जे चौकोनी आपण कट केले आहेत ते टाकून फ्राय करून घेऊया. कांदा आणि शिमला मिरची आपण एकत्रच टाकायची आहे, कारण ते दोन्ही पण आपल्याला जास्त नाही फ्राय करायचे आहेत, थोडेफारच करायचे आहेत. कांदाही अगदीच लाईटली फ्राय करायचा आहे. मध्ये मध्ये आपण हे जे आपण मटक्यामध्ये जे कांदा ठेवला आहे त्याच्यामध्ये पण मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे, मध्ये मध्ये चमचा चालवायचा आहे. हे जे साईडने मटकं काळं दिसतंय ते ऑइलमुळे दिसतंय. त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर ही जेव्हा आपण तेलात टाकतो कांद्याबरोबर तेव्हा त्याचा सुगंध अगदी छान येतो. तुम्ही पाहू शकता आपला हा साईडला जो शिमला मिरची आणि कांदा जो आपण भाजत ठेवला आहे तो व्यवस्थित तयार झालेला आहे. तो आता आपण काढून घेऊया. आपल्याला एवढाच फ्राय करायचा आहे, ह्याच्यापेक्षा जास्त नाही फ्राय करायचं आहे. थोडासाच कलर चेंज करायचा आहे. आता ह्याच पॅनमध्ये आपण आपले पनीर पण थोडेसे शॅलो फ्राय करून घेऊया. पनीर करपवायचे नाही आहेत, थोडेसेच लाईटली फ्राय करायचे आहेत, कारण हे आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये पण थोडेफार शिजवायचे आहेत. परतून परतून त्यांना व्यवस्थित चारी साईडने फ्राय करून घ्यायचं.
तुम्ही पाहू शकतात आपला कांदा हा व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपली टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली आहे, जी प्युरी बनवून घेतलेली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करूया। टोमॅटो प्युरी व्यवस्थित मिक्स करून, टोमॅटो हे आपण मिक्सर लावलेले त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। टोमॅटोचा कच्चापणा नाही राहिला पाहिजे। त्याला आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ढवळून ढवळून फिरवून फिरवून शिजवायचं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकूया। साईडला आपले जे पनीर आपण पॅनमध्ये ठेवले आहेत ते शॅलो फ्राय करायला, ते व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मी ते व्यवस्थित असे चारी साईडनी टर्न करून करून शिजवून घेतलेले आहेत, कारण हे आपल्याला डायरेक्ट असेच मिक्स करायचे आहेत त्याच्यामध्ये, म्हणून ते आधी पॅनमध्येच ते पूर्ण कच्चे नाही ठेवायचे आहेत, व्यवस्थित असे पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहेत। आपली जी ग्रेव्ही जी बनते इथे, मटका पनीरचा जो बेस बनतो त्याला व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। इथे मी 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर टाकलेली आहे। तुमचा मसाला ज्या प्रमाणात तिखट असेल त्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता। आणि थोडीशी मी हळद टाकलेली आहे। अर्धा टेबलस्पून धना पावडर, अर्धा टेबलस्पून जिरा पावडर, थोडासा गरम मसाला। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाले व्यवस्थित शिजवून झाल्याच्या नंतर ते खाली चिटकायला नको म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याला आपण एकदम तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। तुम्ही पाहू शकतात आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित असं ऑइल सुटलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित ऑइल सुटून ती आपली आता ग्रेव्ही रेडी आहे। आता आपण हे जे आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। हे सगळं आपण कांदा, शिमला मिरची आणि पनीर ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय, एकदम टेम्पटिंग दिसतंय। खूप सुंदर आणि खूप टेस्टी बनते ही रेसिपी, नक्की ट्राय करा। तुम्हालाही छान वाटेल, तुम्हालाही आवडेल। अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपी शेअरही करा। व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर आपण हे थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती आपण डिश ठेवूया आणि अगदीच 5-10 मिनटं शिजवूया। तोपर्यंत हे जे आपण काजू जे गरम पाण्यात भिजत ठेवलेले आहेत ते आपण मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घेऊया। 5 मिनटानंतर मी हे झाकण आता ओपन करून पाहते। आपल्या पनीरला आणि ह्या ज्या भाज्या होत्या त्या आपण ऑलरेडी शिजवूनच घेतल्या होत्या, त्याच्यामुळे 5 मिनटातच ह्याला तेल सुटतं आणि हे व्यवस्थित त्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स होऊन जातं। आता आपण ह्याच्यामध्ये जी काजूची पेस्ट जी बनवलेली आहे ना ती ह्याच्यामध्ये टाकून घेऊया।
तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही फ्रेश क्रीमही वापरू शकता, नाहीतर तुमच्याकडे जर काजू नसेल तर ऑप्शनमध्ये तुम्ही जे दुधावरची जी मलाई असते ना, दुधावरती आपल्या जी मलाई येते तीही ह्याच्यामध्ये एकदम त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून थोडी अशी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून ती ह्याच्यामध्ये टाकू शकता, काजू नसतील तर. आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. खूप छान आणि टेस्टी बनते ही रेसिपी, नक्की ट्राय करा. काजूची पेस्ट व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला आपण मीठ नव्हतं टाकलं. ह्याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून अगदी 2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि जास्त पण ही परतायचं नाही आहे, जास्त पण हलवायची नाही आहे ही भाजी, नाहीतर मग पनीरचे तुकडे होऊ शकतात. कारण आपण पनीर आहे ते एकदमच छान असं शॅलो फ्राय करून घेतलेलं, म्हणून मीठ टाकून 2 मिनटं परत आपल्याला अशी स्लो गॅसवर ठेवायची. आणि हां, आपण जेव्हा डिश ठेवतो तेव्हाही आपण स्लोच गॅसवर ही सगळी प्रक्रिया आपण स्लो गॅसवरच करायची आहे. तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, म्हणजेच आपलं मटका पनीर तयार आहे. खूप छान आणि सुंदर असं बनतं. एकदा नक्की ट्राय करा. थँक यू फॉर वॉचिंग.